चला मानस नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. सामना रंगेल कुरगा विरुद्ध कुंभोली VRCC असे दोन संघ आमने सामने भिडताना दिसतील. चला पाम संघ स्पिरिट आउट व्हायचा आहे आणि फलंदाज पाठवायचं आहे ओमसाई स्पोर्ट्स मोरेगुरण. एखाद पाण्याची बॉटल घेऊन ये भाई. पाणी लागेल तो काय नको आणू नको आणू लोकांना तहान उपाशी तो हे सोडतो काय. सलामीची जोडी मैदानात जाताना दिसते. चला मोरेगुरण संघ तुमचा 12वा खेळ उपस्थित असेल तर प्लीज आपण यापुढील सामना सामन्याचं बघितलं झालं तर VRCC कुंभोली विपक्ष कुरगाव असा सामना रंगेल. कुरगाव संघाने नाणेफेकीचं कोल जिंकलं. नाणेफेकीचं कोल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून इथे मात्र स्वीकारला जातोय. चला ओमसाई स्पोर्ट्स तुमचा 12वा खेळाडू उपस्थित असेल तर प्लीज जायचंय. चला ओमसाई स्पोर्ट्सचा आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आपण पाहतोय सलामीची जोडी एका बाजूला आपण पाहतोय कुणाल यांना तर आपण दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहतोय सुमित यांना. पहिला चेंडू घेऊन सजित गोलंदाजी मार्गवर सज्ज. यावेळेस मात्र पहिला चेंडूवर मोठा झटका लागतोय. गेला सामन्याचा हिरो ठरलेला फलंदाज आता मात्र स्वस्तात बाद होऊन तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. चला फलंदाज आपण धावत आपल्या क्रीज पर्यंत पोहोचायचं आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे की प्लीज आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. यानंतर आपण सामना पाहणार आहोत कुंभोली VRCC विरुद्ध कुरगाव. आता मात्र फलंदाजी करताना आपण पाहतोय मिस्टर सागर यांना. यावेळेस पुन्हा एकदा सजित गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना दिसतोय. यावेळेस मात्र कटर पद्धतीचा चेंडू बाहेर काढतोय आणि निर्धावाचा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जातोय. दोन चेंडूचा जर विचार करायचा झाला तर दोन चेंडू मध्ये अजूनही एकही धाव काढता आलेली नाहीये. यावेळेस मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची सुवर्ण संधी होती. सजित्यांना मात्र हुकली आहे ती संधी. झेल सोडला जातोय त्यांच्या माध्यमातून. आता मात्र एक धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र सरसावते आणि 3 चेंडू अखेरीस आता मात्र धावफलकावर जाऊन लगावली जाते 1 या आकड्यावर. यावेळेस सज्जित स्लोवर पद्धतीचा चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टाकला जाताना दिसतोय. चेंडूच्या फरवर पुरेपूर हात इथे मात्र फिरवला जातोय आणि चेंडूला स्लोवर पद्धतीने इथे मात्र व्हेरिएशन करून बीट केलं जातंय फलंदाजाला. यावेळेस शॉर्ट पद्धतीचा चेंडू फटका फसतोय. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक मात्र झेल त्यांच्या माध्यमातून इथे मात्र सोडला जाताना दिसतोय. आपण पाहतोय लौकिक संख्यांना झेल घेण्याची पूर्णतः त्यांनी प्रयत्न केला होता मात्र सॉरी बालेश आहे आपल्याला बालेश पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुढचा चेंडू घेऊन सजित गोलंदाजी मार्गवर
पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र दाद इथे मात्र फेटाळली जाताना दिसते पंचांच्या माध्यमातून. दीर्घावस्था चेंडू. षटक समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र आपल्याला ऑन दी बोर्ड लगावलेली दिसते. 3-1 गडी बाद. आज पाम प्रमुख संघ पराभूत झाला तर काय झालं ते आम्ही सुद्धा या सामन्यामध्ये वरचढ ठरू शकतो अशी मात्र खेळी करताना दिसतोय. चिराग यांच्या अध्यक्षतेखाली पाम चिराग संघ यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका खेळून काढतोय. चेंडूच्या खाली जातोय क्षेत्ररक्षक हर्ष. तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. एक धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते. सुजित आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस लॉफ्टेड फटका, त्यानंतर मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल केला जाताना दिसतोय. चेंडू पोहोचतोय सीमापार चौकार. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. हा येतोय फ्रींड षटक चषक चौकार. संत गतीने चाललेला असा सामना. सकाळच्या सत्राच्या जवळ आपण मात्र पोहोचताना दिसतोय. सकाळचं सत्र इथे मात्र चालू झालाय. सकाळच्या सत्रातला हा मात्र पहिला सामना आपण पाहतोय. पाम विरुद्ध होम साई स्पोर्ट्स मोरेकुरण. आज मोरेकुरण संघ कित्येक वर्षानंतर 2 सामने जिंकला असेल. निश्चितच आज चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला चेंडू टाकायचा आहे. दर्शन सुद्धा 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान सुजित त्यांच्या ह्या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस मात्र हवाई फायर करण्याच्या नादामध्ये फटका फसतोय. चेंडूच्या खाली येतोय मेहुल आणि मेहुल यांच्या हातून सुंदर झेल इथे मात्र टिपला जातोय आणि डगआउटची दिशा इथे मात्र दाखवली जाते सचिन यांना. यावेळेस मात्र सौरभ आला क्रीजमध्ये. फटका उडवलाय. चेंडूच्या खाली जातोय बालेश आणि झेल त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टिपला जातोय. ज्या स्पीडने आला त्या स्पीडने परत पाठवलं गेलं सौरभ यांना. खराब शॉट सिलेक्शन इथे मात्र म्हणावं लागेल. चुकीची दिशा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र निवडली गेली आणि चेंडूच्या खाली कुठला क्षेत्ररक्षक होता तर बालेश आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र सौरभ यांची जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतोय अभिजित यांना. यावेळेस अभिजित मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकलाय आणि सरळ निर्धावाचा चेंडू हाताळला जाताना दिसतोय मिस्टर सुजित यांच्या माध्यमातून. आज पाम संघ खूपच सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळेस मात्र बॅटेची खालची कड घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल केला जातोय. मिड विकेट रिझर्व्ह मध्ये तिथे मात्र तैनात आहेत मिस्टर बालेश. मिस्टर बालेश जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत कुठली धाव इथे मात्र घेतली गेली नाहीये. निर्धाव चेंडू इथे मात्र टाकला जाताना दिसतोय. 2 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 3 गडी बाद 8 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. ज्या प्रकारे पहिले 2 सामने खेळली ओमसाई स्पोर्ट्स मोरेकुरण
मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये कुठेतरी पिछाडीवर सापडताना दिसते. आता मात्र सांघिक शेवटचं आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पुनीत. यावेळेस पूलचा फटका चेंडूच्या खाली बालेश, मात्र बालेश यांच्या आज हातून दुसरा झेल सुटताना दिसतोय. सागर यांना जीवनदान मिळतोय. मात्र सामना जवळजवळ जिंकताना दिसतोय पाम चिराग संघ. आज क्लासिक फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळते पाम चिराग संघाच्या माध्यमातून. दर्शनांच्या माध्यमातून आज आपण खूपच सुरेख फलंदाजी पाहिली. यावेळेस मात्र लॉंगलेग रिजन मध्ये चेंडू इथे मात्र वन बाउन्स सीमा पार पोहोचवला जाताना दिसतोय. या 4 धावेनीची संघाची धावसंख्या ही धावफलकावर 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. एक हाती सामना आपल्या बाजूने झुकवताना दिसतोय. चला आता सामना संपल्यानंतर कुरगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चेंडूला इथे मात्र फ्लाय केलं गेलं. चेंडूला पोहोचवलं गेलं सरळ सीमा पार. वन बाउन्स चौकार हा येतोय. फ्रेंच चषक चौकार, 4 धावा. अभिजित खूपच सुंदररित्या आपली फलंदाजी करताना दिसतोय. सलग 2 चेंडू 2 चौकार त्यांच्या माध्यमातून इथे मात्र खेचले गेले. आता मात्र या षटकातला चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज मिस्टर पुनीत. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. यावेळेस पुन्हा एकदा त्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू सलग तिसरा चौकार. या 4 धावेची संघाची धावसंख्या आता मात्र पुढे फ्लाय होते आणि धावफलकावर लगावली जाते. 21 या आकड्यावर. चला स्प्रेड आउट व्हायचंय. चला मेहुल आपली जागा सांभाळायची आहे. पुणे त्यांचा हा षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीची फटक्या मारण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र चुकतायत. निर्धाव चेंडू इथे मात्र हाताळला जाताना दिसतोय. यावेळेस राहतची सास घेताना दिसतोय मिस्टर पुनीत. 3 चेंडू 3 चौकार त्यांच्या माध्यमातून खेचले गेले. यावेळेस अभिजित यांच्या माध्यमातून चांगला फटका रचला गेला होता. मात्र सामना जिंकतोय पाम चिराग संघ.
आपण इथे मात्र सामना बघतोय कुंभोली VRCC विरुद्ध कुरगाव असे दोन मोठे संघ आता मात्र आमने सामने खेळताना दिसतील। जर कुरगाव संघाच्या गोलंदाजीचा विचार करायचा झाला तर आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट गोलंदाजी लाईनअप या संघाकडे आहे। आज बघितलं तर पहिल्याच सामन्यापासून आपण पाहिलं ती प्रतीक भेदक गोलंदाजी करताना दिसतोय। त्यानंतर मात्र त्यांच्याच नक्षे कदमावर अक्षय सुद्धा गोलंदाजी करतो। त्यानंतर आपण पाहिलं की चिराग सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय। आणि VRCC संघाच्या माध्यमातून विचार करायचा झाला तर तेवढेच उत्कृष्ट फलंदाज त्यांच्या संघामध्ये आहेत। आपण सलामीची जोडी पाहतोय, एका बाजूला लेफ्ट हँडर फलंदाज सनी आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत मिस्टर प्रतीक उर्फ ड्रीमी यांना। त्यानंतर संघाच्या डगआउट मध्ये आपण पाहत आहात चिराग पिंपळे, चिराग संकेत, त्यानंतर शुभम हनी सारखे मोठे फलंदाज सुद्धा या संघामध्ये आहेत। एकाच एक असा हा सामना आपण पाहत आहोत। पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज, यावेळेस मात्र स्विचिटचा फटका खेळण्याच्या नादामध्ये यावेळेस पहिला चेंडू निर्धाव इथे मात्र टाकला जातोय। गोलंदाज प्रतीक यांच्या माध्यमातून पहिल्याच्या चेंडूवर स्विचिटचा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र निर्धाव असा चेंडू खेळला गेला। सनी यांच्या माध्यमातून मात्र चांगला कमबॅक करावा लागेल, एक चांगला फटका खेचावा लागेल। यावेळेस मात्र रक्षात्मक पवित्रेत चेंडू खेळला जाताना दिसतोय। फक्त दिशा दाखवली गेली, पंचांकडे दाद मागितली जाते, मात्र तटस्थ पंच आहेत, दाद फेटाळून लावतायत। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये, आणि तेवढाच चांगला पडतीचा थ्रो, आणि त्याला गॅदर सुद्धा खूपच सुंदर इथे मात्र करताना आपल्याला दिसला प्रतीक। मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, या दोन्ही फलंदाजामध्ये चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळताना दिसतोय। डोळ्यातल्या डोळ्यात इशारा करून मात्र एक सिंगल चोरटी धाव इथे मात्र पूर्ण केली जाताना दिसते। आज प्रतीक आपल्या पूर्ण मेरिटवर खेळणं गरजेचं असेल, तुम्हाला आपला क्लास दाखवावा लागेल, आणि तुमचा क्लास आपल्या संघाला म्हणजे तुमच्या संघाला निश्चितच या सामन्यामध्ये वरचढ करू शकतो। यावेळेस प्रतीक स्विचिटचा फटका मारण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा चूकतायत, वारंवार तीच चूक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। मात्र ट्राय चांगला होता, पण उसळी घेऊन चेंडू सरळ विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। सुंदर पेस मेंटेन करताना दिसतो मिस्टर प्रतीक। आपल्या संघासाठी सुंदर गोलंदाजी पहिल्या सामन्यापासून त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। यावेळेस मात्र शॉट चेक केला, इथे लॉफ्टेड फटका, मात्र नोमॅन्स लँड मध्ये इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल केला जाताना दिसतोय। एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली, त्यानंतर मात्र एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात करताना दिसतोय मिस्टर प्रतीक उर्फ ड्रीमी। या षटकाचा विचार करायचा झाला तर या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेत, आणि 4 चेंडू मध्ये फक्त वाफक 3 धावांवर खेळताना दिसतोय VRCC कुंभोली संघ। पण या संघामध्ये क्षमता आहे, कुठल्याही क्षणी सामन्यामध्ये वरचढ ठरू शकतो। यावेळेस बॅटची आतली कड घेऊन चेंडू इथे मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय, मात्र अतिघाई संकटात नाही अशा प्रकारची इथे मात्र रनिंग आपल्याला पाहायला मिळते सनी यांच्या माध्यमातून। मात्र आता सनी यांना आपला विकेट कॉम्प्रोमाइज करून डगआउटच्या दिशेने यावं लागतंय, आणि सनी यांची जागा सांभाळण्यासाठी आता मात्र त्यांचे लहान बंधू हनी आता मात्र फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील। नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाजी करतील। या षटकातले 5 चेंडू हाताळून झालेले आहेत, 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा, माफक 3 धावा। पहिल्याच सामन्यापासून या गोलंदाजाला बघतोय, खूपच सुंदर गोलंदाजी करतोय। यावेळेस मात्र सुवर्ण संधी दावळून आली होती, मात्र एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात करण्यात यश प्राप्त केलं गेलं। या 2 धावा आणि झेल सोडला, आणि ड्रीमी यांचा झेल सोडणं खूपच
महागात पडू शकतं कुरगाव संघाला. आता मात्र सांघिक दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येताना दिसत आहेत मिस्टर अक्षय पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला जाताना दिसेल. पहिलं षटक आपण विचार करत झालं, पहिलं षटक पूर्णतः गोलंदाजाच्या नावावर इथे मात्र राहिलं. एक गडी बाद 5 धावा अशी अवस्था इथे मात्र पाहतोय आपण VRCC कुंभोली संघाचे. यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये हात खोलावे लागतील. यावेळेस शॉर्ट पद्धतीचा चेंडू, शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता मात्र त्या चेंडूला मारताना चुकले आणि निर्धाव असा चेंडू होता. मात्र बाईच्या रूपाने इथे मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र 6 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. अक्षय यांच्या षटकातला हा दुसरा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला होता मात्र यावेळेस ऑफ यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू त्यांच्या माध्यमातून टाकला गेला. एक अतिरिक्त धाव इथे मात्र VRCC संघाला प्रदान केली गेली. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता संघाची धावसंख्या ही धावफलकावर 7 या आकड्यावर पाहायला मिळते. 7 या आकड्यावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता या षटकातला दुसरा चेंडू अक्षय, यावेळेस बॅटची कड घेऊन थर्डमॅन रिझन मध्ये, शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये तैनात असलेले मिस्टर माणिक यांच्या माध्यमातून खूप सुंदर रीत्याने इथं आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र करताना दिसतोय मिस्टर ड्रीमी. संत गतीने चाललेला हा सामना क्वालिटी गोलंदाजी समोर इथे मात्र क्वालिटी फलंदाजी टेस्ट होताना दिसते. मात्र गोलंदाजी क्वालिटी फलंदाजीवर इथे मात्र हवी होताना दिसत आहे. यावेळेस चिराग चेंडूच्या खाली येतोय. चांगला चिराग यांचा परतीचा थ्रो, एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाताना दिसते. या षटकाचा लेखाजोखा पाहायचं झालं तर या षटकामध्ये 3 चेंडू हाताळून झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये माफक 3 धावा, या 3 धावा, 4 धावा पूर्ण केल्या गेल्यात VRCC कुंभोली संघाच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडू शेष आहेत या षटकातले. यावेळेस झेल सोडला जातोय. ड्रीमी यांना दुसरा जीवनदान इथे मात्र दिलं जात आहे. दोन्ही फलंदाजांपैकी एकाला तरी आता मात्र हात खोलणं गरजेचं असेल. त्यासाठी कुठला संघ, आता कुठला फलंदाज निश्चितच 5व्या गेअरवर फलंदाजी करेल बघूया. पुढचे 8 चेंडू शेष आहेत. 8 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा इथे मात्र उभाराव्या लागतील. यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय, हा येतोय फ्रेंड चषक चौकार, 4 धावा. या चौकारानिशी आता मात्र धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. आता मात्र या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन मिस्टर अक्षय उर्फ गारिया आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस चेंडू फ्लाय करतोय, चेंडूच्या खाली येतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक चांगला ट्राय त्यांच्या माध्यमातून म्हणावा लागेल. यावेळेस ड्रीमी यांना कॉम्प्रोमाइज करून
आता मात्र शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय चिराग. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टाकला जाईल. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवर नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहत आहात चिराग पिंपळे यांना. शेवटचं षटक बहुमोलाचं षटक आणि क्रिकेटिंग हिस्ट्रीमध्ये म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये या षटकाला भैरवीचे षटक असं म्हटलं जात आहे. आणि भैरवीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस मनामध्ये असेल. चिरागच्या अगेन्स्ट मध्ये आता मात्र हनी आपल्याला फलंदाजी करताना दिसेल. एक चिराग खेळतोय कुरगावच्या दिशेने तर दुसरा चिराग आपल्याला खेळताना दिसतोय कुंबोली VRCCच्या. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला पनिश करायचं होतं मात्र कुठेतरी चुकले हुकले आणि चेंडू एक धावे करता 22च्या रूपाने इथे मात्र जातोय. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या ही धावफलकावर आता मात्र 17 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. फाईन लेग रिझन आणि मिडविकेट रिझन मध्ये आता मात्र टार्गेट करावं लागेल कारण की त्याच दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना दिसते. यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. चेंडू येतोय नंतर आणि फळी फिरतय. आधीच अशा प्रकारची खेळी इथे मात्र पाहायला मिळते. चिराग पिंपळ्यांच्या माध्यमातून कुठलाही कनेक्शन चेंडू आणि फळीमध्ये पाहायला मिळाला नाही या चिरागांच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेशन अति महत्वाचं असेल. स्ट्राईकवर हनी यांना आणा आणि निश्चितच सामन्यामध्ये यावेळेस बॅटेचा चेंडू स्लॅश केला गेला आणि 2 धावा या सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना दिसत आहेत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. 25 धावा सन्मानजनक स्कोर असेल या मैदानावर आणि क्वालिटी गोलंदाजी आहे VRCC कुंबोली संघाकडे. आता पाहायचं झालं तर गोलंदाजीमध्ये सनी आपल्याला दिसतोय. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे. त्यानंतर आपण हनी यांना पाहिलं चांगला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. इन स्विंग आउट स्विंग त्यांच्या माध्यमातून हाताळली जाते. त्यानंतर चिराग पिंपळे सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. तर 25 पर्यंत सामना निश्चितच फसू शकतो. यावेळेस चिराग जातो चेंडूच्या खाली. चांगलं झेल त्यांच्या माध्यमातून इथे मात्र टिपलं जात आहे. कुठेतरी आता मात्र सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय कुरगाव संघ. अजून 2 चेंडू शेष. 2 चेंडू मध्ये किती धावा एकत्रित करतोय VRCC कुंबोली संघ. शुभम मध्ये कॅपेबिलिटी आहे मात्र काही सामन्यापासून आउट ऑफ डी फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला. मात्र एक चेंडू जर चांगला त्यांना मिळाला आणि एका चेंडूवर षटकार या चौकार चांगल्या पद्धतीत आला तर हा फलंदाज कधीही कमबॅक करू शकतो. क्षमता आहे या फलंदाजामध्ये. यावेळेस रिव्हर्स मारण्याच्या नादामध्ये चुकलात शुभम. निर्धाव चेंडू तुमच्या माध्यमातून खेळला जाताना दिसलाय. आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन चिराग गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. आता मात्र शुभमची जागा सांभाळण्यासाठी जातो चिराग संखे. षटकातला हा शेवटचा चेंडू. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 17 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. 17 चेंडूमध्ये माफक 19 धावा एकत्रित केल्या गेला कुंबोली VRCC संघाच्या माध्यमातून. अडचणीत सापडतोय संघ VRCC कुंभोली. यावेळेस एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. चित्याच्या रणगतीने इथे मात्र धावताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज.
2 धावा सहजरित्या पूर्ण इथे मात्र केल्या जाताना दिसत आहेत. 21 धावसंख्यावर नेऊन ठेवतोय आपली धावसंख्येला आणि आता विजयासाठी आवश्यकता 22 धावा. 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धावाचं लक्ष्य. दरम्यान आता स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपण पाहत आहात मिस्टर प्रतीक यांना. तर गोलंदाजी मार्कवर आहे आता मात्र कोंबोली एक्सप्रेस मिस्टर चिराग पिंपळे. चिराग पिंपळे जर पहिलं षटक माफक धावसंख्या दिली तर निश्चितच पुढच्या 2 गोलंदाजाला मॅच ऑन असेल. चला स्पीडअप करायचंय. पहिला चेंडू घेऊन मिस्टर चिराग गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. यावेळेस मात्र पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र म्हणावं लागेल फाईन लेग रिझन मध्ये विकेंडच्या माध्यमातून. एक धाव सदरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली आणि धावफलकावर लगावली गेली 1 या आकड्यावर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर सुद्धा एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी आणि दुहेरी धावांवर जास्त लक्ष इथे मात्र केंद्रित करताना दिसतोय कुरगाव संघ. मोठे फटके खेळण्याचा कुठलाही मानस मनामध्ये आतापर्यंत दिसत नाहीये. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक मिस्टर सनी आणि एक मोठा झड्डेका लागताना दिसतोय. प्रतीक आता मात्र बॅक टू द पवेलियन जाताना दिसतोय. निश्चितच तुमच्याकडे खेळ खेळण्याची कुवत आहे मात्र
प्रेशर हँडल करण्याची कुवत निश्चितच मनामध्ये ठेवून खेळला गेला असता तर निश्चितच हा सामना आपल्या बाजूने तुमच्या माध्यमातून झोकवला गेला असता. मात्र कुठेतरी चूक तुमच्या माध्यमातून झाली आणि त्याचा आता मोबदला आपल्या संघाला मोजावा लागेल. यावेळेस आपण पाहतायत नवीन फलंदाज येथील फलंदाजी मार्कवर मिस्टर विराज. या षटकाचा विचार करता झाला तर या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झाले आहेत चिराग यांच्या माध्यमातून. 3 चेंडू टाकून झाल्यानंतर मात्र धावसंख्या 2 या आकड्यावर स्तब्ध आहे, स्थिर आहे. चांगली गोलंदाजी ज्याप्रमाणे म्हटलं की या पहिल्या षटकामध्ये चिराग यांना जर चांगली गोलंदाजी केली तर निश्चितच पुढच्या 2 फलंदाजासाठी ही मॅच ऑन असेल आणि त्याच पद्धतीने आता मात्र खेळताना दिसतोय. आता मात्र राईट हँडर फलंदाज मिस्टर विराज स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतोय. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू मिड विकेट रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला. चांगला परतीचा थ्रो होता मात्र गॅदर चिराग यांच्या माध्यमातून करता आला नाही. 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडूमध्ये 4 धावा इथे मात्र एकत्रित केल्या गेल्यात. एसटी आता मात्र स्लो दिसते. व्हेरिएशन निश्चितच उपयुक्त ठरेल. यावेळेस चिराग शॉर्ट पद्धत चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षक रक्षात्मक पवित्रा घेतला. क्षेत्ररक्षकाने चेंडूवर येण्याची धाडस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. 5 चेंडू टाकून झाली आहेत आणि धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 13 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 15 धावा. आता मात्र हवेचा ओघ वाढताना दिसतोय. ऑफच्या दिशेने इथे मात्र लेगच्या दिशेने आता मात्र हवा वाहताना दिसते. चिराग आता पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस मध्ये चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळला जातोय. लॉंग लेग रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळालं. पहिलं षटक समाप्त. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र लगावली जाते 18-8 या आकड्यावर. 1 गडी बाद 8 धावा. आता आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय मिस्टर हनी यांना. पहिला चेंडू इथे मात्र ब्लाइंडेड फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकतात. निर्धाव चेंडू इथे मात्र टाकला जातोय हनी यांच्या माध्यमातून. प्रत्येक निर्धाव चेंडू हा गडी बाद करण्याच्या बरोबर असेल. VRCC कुंभोली संघाच्या माध्यमातून विचार करायचा झाला तर प्रेशर क्रिएट करण्याचा सुवर्ण संधी इथे मात्र आहे. कारण की चांगले फलंदाज डगआउटच्या दिशेने आपण जाताना पाहिले. आता मात्र यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळतोय. चेंडूच्या खाली येतो चिराग जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावली. धावफलकावर लगावली गेली 10 या आकड्यावर. समीकरण बदलतंय. 10 चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी आवश्यकता 12 धावा. 10 चेंडू 12 धावा. इथून मात्र 1 ते 2 निर्धाव चेंडू येणं गरजेचं असेल आणि मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं लागेल. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावा सहजरित्या पूर्ण करताना दिसतोय संघ पुरगाव. यावेळेस
लागेल. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र धावफलकावर 13 या आकड्यावर 22 धावांचं लक्ष आहे. 7 चेंडू आणि 9 धावा. 7 चेंडू 9 धावा. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका. शुभम जातो चेंडू. धवांचं लक्ष. यावेळेस मात्र लोअर फुलटॉसमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली आता मात्र बाबू राहत आहेत दूर. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार चौकार. आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावा. पाम चिराग विरुद्ध कोळगाव. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचे द्यायचं. राहुल आणि अक्षय. राहुल आहे आणि अक्षय. दरम्यान खराब चेंडू हाताळला होता. सनियाने मात्र खराब चेंडूवर पनिश केलं गेलं. चेंडूला पोचवला गेला. सीमापार चौकारे करता. यावेळेस पुन्हा एकदा सेम पद्धतीचा लोअर फुलटॉसचा चेंडू इथे मात्र हाताळला गेला. यावेळेस मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र करण्यात यश प्राप्त करतो. या एक धावेनिशी आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 4 धावा. पहिला चौकार खूपच महागात पडेल VRCC कुंभोली संघाला. जर पहिला चौकार थांबवता आला असता तर निश्चितच या सामन्यामध्ये वरचढ ठरू शकला असता कुंभोली VRCC संघ. मात्र आता कुठेतरी चमत्कार घडवून आणावा लागेल गोलंदाजी करणारा सनी यांना. चार चेंडू 4 धावा. सनी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका. चेंडूच्या खाली येत आहेत क्षेत्ररक्षक. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत शुभम. या 2 धावेनिशी आता मात्र संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 2 धावा. जवळजवळ ड्रायव्हिंग सीटवर बसताना दिसतोय कुरगाव संघ. आता अक्षयने म्हटलंय की मी आहे ना, मी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत निश्चितच तुम्ही टेन्शन घेऊ नका. यावेळेस मात्र फटका फसतोय. सुवर्ण संधी. सहनी जातो चेंडूच्या खाली. यावेळेस मात्र मोठा झटका लागतोय. 2 चेंडू 2 धावा. सामना फसतोय आता. आता येतोय माणिक. आता हा मात्र अत्यावश्यक चेंडू
VRCC संघाच्या माध्यमातून जर हा चेंडू निर्धाव आला तर पुढच्या चेंडूवर निश्चितच प्रेशर असेल फलंदाजी करणाऱ्या संघावर. नव्याने आलेला फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय मिस्टर माणिक यांना. एक चांगला चेंडू गरजेचा असेल कुंभोली VRCC संघाच्या माध्यमातून. याच दरम्यान इथे मात्र चेंडू चांगला टाकला जातोय, चेंडूच्या खाली येतो शुभम. यावेळेस मात्र मोठा झटका, राहुल सारखा एक चांगला फलंदाज डगआउटच्या दिशेने येतोय. म्हटलं होतं ना की हा सामना जर शेवटचा चेंडू पर्यंत गेला तर कुठलाही संघ या सामन्यामध्ये जिंकू शकतो. आता मात्र एक चेंडू आणि एक धाव. मोठा सामना आपण पाहतोय VRCC कुंभोली विरुद्ध कुरगाव. एक चेंडू एक धाव. चिराग ऑन स्ट्राइक फलंदाजी करताना दिसतोय. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ती मात्र रचली जाताना दिसतंय. यावेळेस मात्र चेंडू करतोय कट आणि सामना जिंकतोय कुरगाव संघ. चला कोळगाव संघ आणि पाम संघ